सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालं. तिकडे सावंतवाडी रोड असा फलक लावण्यात आला आणि त्यावरून कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली. बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे टर्मिनस हा शब्द हवा. मग यावर काय भूमिका असेल? बघा, कोकण रेल्वेच्या सावंतवाडी ते चिपळूण पर्यंतच्या स्थानकांचा म्हणे 5 स्टार विकास झालेला आहे. 5 स्टार खरं आहे, ते झालेलं आहे. जवळजवळ 400-450 कोटी स्वतःच्या पक्षाच्या ठेकेदारांच्या खिशात घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीची लूट ह्या स्टेशनच्या विकासाच्या माध्यमातून झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्य शासनाने कोकण रेल्वेला अर्थसहाय्य करावं ही मागणी सर्वप्रथम मी रत्नागिरीच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये केली होती. पण ती मागणी करत असताना स्टेशन ते मुख्य रस्ता हा जो अप्रोच रोड आहे तो रस्ता सुधारणं आणि प्लॅटफॉर्मवर मान्सून शेड पूर्णपणे घालणं ही मागणी मी पहिली केली होती. म्हणजे खास करून सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली आणि वैभववाडी इथले तिकडे राजापूर ते रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, विलवडे ही रत्नागिरीची स्टेशनं ही पूर्णपणे हेवी रेनफॉल असतो, खूप पाऊस असतो, म्हणून प्रवाशांना त्रास होऊ नये पण पूर्ण प्लॅटफॉर्मवर मान्सून शेड घालून द्या अशी मागणी मी केली होती. मागणी त्यांनी ऐकली पण त्या मान्सून शेडला एकही पैसा दिला नाही. पण बाहेर रेल्वेच्या बाहेर जे काम करायचं होतं त्याला 400-450 कोटी रुपयाची उधळण करून स्वतःच्या पक्षाच्या ठेकेदारांचं भलं केलेलं आहे. प्रवाशांना जो त्रास होतोय तो होतोच, हा नंबर 1. नंबर 2, सावंतवाडी टर्मिनस हे अधिकृतपणे जाहीर झालेलं आहे आणि सावंतवाडी टर्मिनसला प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव द्यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. मी खासदार असताना त्या ठरावाचे पाठपुरावा मी केलेला आहे. रेल्वे मंत्री महोदयांना सुद्धा भेटलो, त्यांनी त्याला मंजुरी देऊन पंतप्रधान कार्यालयाकडे तो प्रस्ताव पाठवू असं सांगितलं. दुर्दैवाने ह्या नंतरच्या ह्या पिरियडमध्ये त्याचा पाठपुरावा झालेला नाही. पण आता जर सावंतवाडी रोड असं जर तिथे नाव लिहिलं असेल तर तो विधानसभेचा केलेला अवमान असेल आणि नक्कीच त्या संदर्भातली अवमान याचिका दाखल करण्यासाठी मी आमच्या पक्षाचे जे आमदार आहेत वैभव नाईक यांना सूचना नक्कीच करेन.